नमस्कार. आज आपण चॅप्टर पाहत आहोत रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या चॅप्टरमध्ये आजचा भाग आहे कंपोजिशन ऑफ ब्लड. यू नो अबाउट द ब्लड. द स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड ॲज हेमॅटॉलॉजी. these are the important things. What is the hematology? Study of blood. Now, here these are forms in mesoderm. So it derived from mesoderm. What is mesoderm? You know the three germ layers. That is the outer called as the ectoderm, middle is called as the mesoderm, and inner layer is called as the endoderm. And here the blood is forms in middle layer, that is called as the mesoderm. म्हणजे ब्लडची उत्पत्ती कुठून झालेली आहे? मेसोडर्ममधून, म्हणजे मधल्या लेअरमधून. नाव धिस ब्लड इज ब्राईट रेड अल्कलाइन अँड सॉल्टी विस्कस फ्लुइड. याचा कलर कसा आहे? लाल रंगाचा, म्हणजे रेड आहे, अल्कलाइन आहे आणि सॉल्टी आहे. म्हणजे जर आपण तोंडामध्ये जर ब्लड जर घेतलं तर कसं लागतं आपल्याला? खारं लागतं. दॅट इज द सॉल्टी विस्कस फ्लुइड. इन अ अडल्ट इट अबाउट द 5 liters इन अ बॉडी. जनरली प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये जवळजवळ 5 ते 6 लिटर ब्लड असतं. इट कन्सिस्ट ऑफ मेनली 2 parts. ब्लडमध्ये महत्त्वाचे 2 कॉम्पोनंट्स असतात. पहिला आहे प्लाझ्मा आणि दुसरा आहे कॉर्पस्कल. प्लाझ्मा किती टक्के असतो? दॅट इज द 55% अँड कॉर्पस्कल इट इज 45. म्हणजे प्लाझ्मा हे जास्त आहे, 55% आहे, आणि कॉर्पस्कल म्हणजे सेल, पेशी, त्या किती असतात? 45%. नाव दिस ब्लड, these are mainly occurs in this circulatory system. These are forms the blood vessels, heart and blood. Now first you have to study the blood. Blood generally या प्रकारे दिसतं आपल्याला. जर रक्त म्हणजे ब्लड जर आपण कशावरती घेतलं तर ह्या अशा लाल रंगाचं दिसतं. मग ह्या ब्लडमध्ये नेमकं काय काय आहे आपण सुरुवातीला पाहूया. प्लाझ्मा वरच्या बाजूला जे दिसतंय तो आहे प्लाझ्मा. म्हणजे आता ही टेस्ट ट्यूब आहे आणि ह्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण जर ब्लड घेतलं आणि ते स्टरलाइज केलं, ते सेंट्रिफ्यूज केलं, तर वरच्या बाजूला पाण्यासारखा पातळ तवंग दिसतो, त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा. आणि खाली लाल ज्या पेशी आहेत त्या बसतात, त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉर्पस्कल, दॅट इज द सेल. मग यामध्ये हा जो प्लाझ्मा आहे हा किती आहे? 55% अँड कॉर्पस्कल 45%. मग प्लाझ्मामध्ये काय काय असतं पहा. नाव in which the plasma consists of 91% water, about 91%, जवळजवळ 91% पाणीच असतं. अँड रिमेनिंग फॉर्म्स द 2% सॉल्यूट अँड 7% प्रोटीन. टोटल 100% झालं. म्हणजे 91% पाणी आहे, 2% सॉल्यूट. सॉल्यूट म्हणजेच काय? वेस्ट प्रोडक्ट्स, न्यूट्रियंट्स, आयन्स, हे सगळे सॉल्यूट आहे, त्याच्यामध्ये विरघळणारे पदार्थ. अँड द 7% प्रोटीन. मग प्रोटीन म्हणजेच काय? दॅट इज द अल्ब्युमिन, ग्लोबिलिन अँड फायब्रोनोजन. प्रोटीन्समध्ये काय काय असतात? दॅट इज द प्रेझेन्स ऑफ 58% अल्ब्युमिन, 38% ग्लोबिलिन अँड 4% फायब्रोनोजन. मग राहिलेला पार्ट दुसरा कोणता आहे? दॅट इज कॉर्पस्कल. कॉर्पस्कल इज 45% अँड इट शोज द डिफरंट टाईप्स ऑफ सेल. मग ह्या सेल 3 प्रकारच्या असतात. पहिली सेल म्हणजे RBC, दुसरी WBC आणि तिसरे प्लॅटलेट्स. अशा 3 प्रकारच्या सेल आहेत. आपण प्रथम पाहूया RBC. सगळ्यात खालच्या बाजूला दिसते पहा, दॅट इज द RBC, that is the 4.2 to 6.2 millions ॲव्हरेज. म्हणजे जनरली प्रत्येक ह्युमन बिईंगच्या शरीरामध्ये ह्या 4.2 to 6.2 millions
पर क्युबिक एम एम असतात. देन सेकंड डब्ल्यू बी सी म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, पांढऱ्या पेशी, व्हाईट ब्लड कार्पस्कल. हे किती असतात आपल्या शरीरामध्ये? इट ऑकर्स इन 5 to 9,000, 5 ते 9,000, 5,000 ते 9,000 आपल्या शरीरामध्ये ह्या पेशी असतात. अँड प्लॅटलेट्स, दीज आर ऑकर्स इन 250 to 400,000. They are occurs in platelets. Now these are the three types of, but here these basophil cell, eosinophil cell and monocytes, these are the cells present in this blood corpuscle. Here, what is the plasma? Plasma is straw color, पाण्यासारखा पातळ असतं. इट कंटेन 90 to 92% वॉटर. 90 ते 92 म्हणजेच किती? 91 म्हणजे 90 ते 92, म्हणजे हे थोडंफार कमी असू शकतं, जास्त असू शकतं. देन द 8 to 10% ऑफ सोल्यूट अँड 7% ऑफ प्रोटीन्स, म्हणजे 2% सोल्यूट आहे. देन द प्लाझ्मा प्रोटीन्स कंटेन्स द सीरम, ग्लोबिलिन, अल्ब्युमिन, हेपॅरिन, फायब्रोजन्स अँड प्रोथ्रोम्बिन. हे सर्व कशामध्ये असतात? प्लॅटलेट्समध्ये असतात. देन द न्यूट्रियंट्स लाईक द ग्लुकोज, फॅटी ॲसिड, अमायनो ॲसिड्स अँड ग्लिसरॉल्स, दीज आर ऑल्सो प्रेझेंट. मग याचं फंक्शन काय आहे? द गॅसेस लाईक द ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन अँड हार्बोन, ऑल दीज आर ट्रान्सपोर्टेशन. नाव दिस प्लाझ्मा प्रोटीन्स, इट कंटेन्स द अल्ब्युमिन, ग्लोबिलिन अँड फायब्रोजन. प्लाझ्मा प्रोटीन्समध्ये काय असतात? हे 3 पार्ट्स असतात. अल्ब्युमिन म्हणजे काय? कशासाठी असतं हे? अल्ब्युमिन, इट इज रेग्युलेशन्स ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. आपल्या शरीरामध्ये वॉटरचं प्रमाण रेग्युलेट करण्यासाठी अल्ब्युमिन असतं. अँड द ग्लोबिलिन, दीज आर युजफुल फॉर द इम्युन सिस्टीम पॉवर. आपल्या शरीरामध्ये इम्युन सिस्टीम म्हणजे काय? रोगप्रतिकारक शक्ती ही वाढवण्यासाठी हे ग्लोबिलिन्स असतात. इम्युन सिस्टीम ऑर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ मॉलिक्युल्स. अँड थर्ड, दॅट इज द फायब्रोजन मीन्स दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ ब्लड क्लॉट. आपलं ब्लड जर बाहेर जात असेल तर ते ब्लड शरीराच्या बाहेर न जाऊन देण्यासाठी ह्या फायब्रोजन्स असतात. नाव दीज आर द पार्ट्स. यू नो अबाउट द ब्लड कार्पस्कल कॉल्ड ॲज द ब्लड सेल. मग ब्लड सेल ह्या जनरली 3 प्रकारच्या आहेत. कोणकोणत्या? RBC, WBC अँड प्लॅटलेट्स. RBCला दुसरा शब्द काय आहे? इरिथ्रोसाइट्स. WBCला दुसरा शब्द काय आहे? ल्युकोसाइट्स. आणि प्लॅटलेट्सला दुसरा शब्द काय आहे? थ्रॉम्बोसाइट्स. RBC, WBC and platelets, it is also called as erythrocytes, leukocytes and thrombocytes. Cytes म्हणजे cell. Now you learn about one by one. First, that is the erythrocytes. The erythrocytes म्हणजे काय? That is the RBCs. RBC, it is circular. पहा इथं दाखवलेलं आहे, लाल रंगाची गोल दिसते, गोळीसारखी. त्याला आपण काय म्हणतो? इरिथ्रोसाइट्स म्हणजेच कोणती? रेड ब्लड सेल्स. नाव इट इज सर्क्युलर अँड बायकॉन्केव. गोलाकार असते, बायकॉन्केव असते अँड अन्यूक्लिएट, त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. नाव इट कन्सिस्ट ऑफ हिमोग्लोबिन, लिपिड, ATP अँड कार्बोनिक अनहायड्रेट्स. याच्यामध्ये काय काय असतं? हिमोग्लोबिन असतं. कशामध्ये? दॅट इज रेड ब्लड कार्पस्कल. And lipid, ATP, it is energy rich compound, that is called as the ATP. Now what are the function of these erythrocytes? As a function काय erythrocytes? It is useful for the transportation of oxygen from lungs towards the tissue and carbon dioxide from tissue towards the lungs. म्हणजे ऑक्सिजन लंग्सपासून तर पेशीपर्यंत वाहून नेतो आणि कार्बन डायऑक्साईड तयार झाल्यानंतर त्या पेशीमध्ये परत तो कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्यासाठी परत त्या पेशीपासून लंग्सपर्यंत नेण्याचं काम कोण करत असतं? ह्या RBC करत असतात. नाऊ नेक्स्ट, दॅट इज द
erythropoiesis. What is the erythropoiesis? The formation of RBC is called as the erythropoiesis. फॉर्मेशन म्हणजे काय? तयार होणे. RBC तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? Erythropoiesis. Now, the hormone which is stimulated by the RBC, these are formation. मग हे ज्या RBC आहेत ह्या कुठं तयार होतात? इट इज फॉर्म्स इन बोन मॅरो. कुठं तयार होतात? बोन मॅरोमध्ये. अँड इट डिस्ट्रॉय इन अ स्प्लीन ऑर लिव्हर. आणि त्यांचं त्या डेड कुठं होतात? स्प्लीन ऑर द लिव्हर. नाव इट इन्क्रीज इन नंबर इन RBCs कॉल्ड ॲज द पॉलिथिसिमिया. जर त्यांचं प्रमाण जर वाढलं, किती प्रमाण पाहिजे? 4.2 to 6.2 मिलियन्स. बरोबर. मग यापेक्षा जर प्रमाण वाढलं तर त्याला आपण काय म्हणतो? पॉलिसायथेमिया. अँड डिक्रीज द नंबर ऑफ RBC कॉल्ड ॲज द एरिथ्रोसायटोपेनिया. आणि जर प्रमाण जर कमी झालं यापेक्षा तर काय म्हणायचं त्याला? एरिथ्रोसायटोपेनिया. द डिक्रीज नंबर ऑफ द RBCs कॉल्ड ॲज द एरिथ्रोसायटोपेनिया. नाव हिअर द स्ट्रक्चर ऑफ द हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन आपल्या शरीरामध्ये जनरली किती असतं? 12 to 14. And these are structure of the hemoglobin. What are the function of hemoglobin? That is transportation of oxygen. Oxygen वाहून नेण्यासाठी याचा उपयोग होतो. मेलमध्ये 13 ते 18 मिलीग्रॅम पर 100 ml and in female that is the 11.5 to 16.5 milligram per 100 ml. Now next, that is the WBC. What is the WBC? WBC, it is also called as the leukocytes. त्याला दुसरा शब्द काय आहे? ल्युकोसाइट. The formation of WBC is called as the leukopoiesis. Poiesis म्हणजे फॉर्मेशन. म्हणजे ह्या WBC तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं? ल्युकोपोएसिस. द फॉर्मेशन ऑफ WBC इज कॉल्ड ॲज ल्युकोपोएसिस. अँड व्हेन दीज आर इन्क्रीज इन नंबर, त्यांच्या प्रमाणापेक्षा जास्त झाल्या, 9,000पेक्षा जास्त झाल्या, तर त्याला काय म्हणायचं? ल्युकोपेनिया. दॅट इज ल्युकोसायटोसिस. Decrease the number called as the leukopenia and increase called as the leukocytosis. Now the leukocytes, these are mainly two types. Leukocytes हे 2 प्रकारचे असतात. पहिला प्रकार आहे ग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसरा आहे अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युल्स म्हणजे काय? खरबडीत. त्याला म्हणायचं ग्रॅन्युल्स. म्हणजे ग्रॅन्युल्स त्याच्यामध्ये असतात त्याला ग्रॅन्युलोसाइट्स म्हणतात. त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स नाहीत त्याला काय म्हणायचं? अग्रॅन्युलोसाइट्स. द ग्रॅन्युलोसाइट्स शोज द ग्रॅन्युलर सायटोप्लाझम अँड दीज आर द लोब्ड स्ट्रक्चर अँड दीज आर मेनली 3 टाईप्स. मग ह्या ग्रॅन्युलोसाइट्स 3 प्रकारचे आहेत. कोणकोणते टाईप्स आहेत? द न्यूट्रोफिल सेल, इओसिनोफिल सेल अँड बेसोफिल सेल. मग याचं स्ट्रक्चर या प्रकारे आहे. दॅट इज फर्स्ट. डायग्राममध्ये पहिली डायग्राम आहे न्यूट्रोफिल. द न्यूट्रोफिल इट इज द मोस्ट कॉमन फॅगोसायटिक सेल. इट डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया. हिचं फंक्शन काय आहे? इट डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर बॅक्टेरिया गेल्या तर त्या बाहेर काढण्याचं काम किंवा काढून टाकण्याचं काम ह्या न्यूट्रोफिल सेल करत असतात. इट इज द 3 to 5 लोब सेल. त्याच्या आतमध्ये न्यूट्रोफिल सेलच्या आतमध्ये 3 लोब दिसतात. एकाला एक अटॅच झाले आहेत 3, कधी काही ठिकाणी 4 दिसतात. नाव दीज आर द 2 to 5 लोब बिडेड स्ट्रक्चर. दुसरी सेल आहे दाखवलेली आहे, बायलोब स्ट्रक्चर आहे इओसिनोफिल. द इओसिनोफिल दीज आर रिड्यूस द इन्फ्लामेशन. आपल्याला जर दुखत असेल, जर इजा झाली असेल तर ते कमी करण्याचं काम ह्या इओसिनोफिल सेल करत असतात. आणि ह्या जनरली आपल्या शरीरामध्ये किती असतात? 3 to 4%.
द न्यूक्लियस इज बायलोब. त्याच्या आतमध्ये पहा न्यूक्लियस दिसतो. कसा आहे? 2 न्यूक्लियस दिसतात. आणि पहिल्या न्यूट्रोफिल सेलमध्ये 3 4 4 दिसतात. म्हणजे इओसिनोफिलमध्ये बायलोब्ड आहे, म्हणजे किती? 2 आहेत. देन थर्ड दॅट इज द बेसोफिल सेल. बेसोफिल सेल इट इज द, पहा कशा आहेत? एकच न्यूक्लियस दिसतो त्याच्यामध्ये. बेसोफिल सेलमध्ये काही ठिकाणी 2 आहे. नाव इट इन्क्रीज द इन्फ्लॅमेशन अँड इट प्रेझेंट इन 1%. म्हणजे जवळजवळ 1%च ह्या बेसोफिल सेल असतात. नाव इट रिलीज द हिस्टॅमाइन. म्हणजे हिस्टॅमाइन हे जे तयार करण्यासाठी याचा बेसोफिल सेलचा उपयोग होतो. नाव नेक्स्ट दॅट इज द अग्रॅन्युलोसाइट. दुसरा प्रकार होता अग्रॅन्युलोसाइट. आपण पहिला प्रकार पाहिला ग्रॅन्युलोसाइटचा. आता दुसरा आहे अग्रॅन्युलोसाइट. अग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय? त्याच्यामध्ये अब्सेन्स ऑफ ग्रॅन्युल्स. द अग्रॅन्युलोसाइट्स कन्सिस्ट ऑफ द 2 टाइप्स ऑफ द सेल. याच्या 2 टाईप सेल आहेत. पहिले आहे लिम्फोसाइट. मग लिम्फोसाइट पहा कशी दिसते? दॅट इज दे शोज द बी अँड टी सेल. दॅट इज IgG अँड IgM. याच्या 2 प्रकार आहेत. IgG इम्युनोग्लोब्युलिन G अँड इम्युनोग्लोब्युलिन M. देन द मोनोसाइट पहा सगळ्यात मोठी दिसते. मोनोसाइट इट बिकम्स द मॅक्रोफेजेस अँड इट शोज द किडनी सेल. किडनीच्या आकाराची ही जी सेल आहे त्याला दॅट इज द मोनोसाइट्स. नाव आता आपण पाहिल्या 2 सेल. पहिली आहे RBC, दुसरी पाहिली WBC. आता तिसऱ्या प्रकारची सेल आहे प्लॅटलेट्स. त्याला दुसरा शब्द काय आहे? थ्रोम्बोसाइट. व्हॉट इज द थ्रोम्बोसाइट? थ्रोम्बोसाइट, these are the fragments and these are present in red bone marrow. It is found in red bone marrow. It is the smallest cell and it is अन्यूक्लिएटेड. त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. and they have to promote the formation of contraction of cell. Now here see, these are the blood. Now these thrombocytes or the platelets, these are useful for the coagulation. याचा उपयोग कशासाठी केला जातो? coagulation म्हणजे काय? clotting of blood. The blood coagulate or the blood clot in the presence of the anticoagulant called as the heparin. हेपॅरिनच्या साह्याने ब्लड हे क्लॉट होत असतं, म्हणजे गोठत असतं. द ब्लड व्हेसल्स दे हॅव टू रप्चर. जर आपली रक्तवाहिनी जर कुठं तुटली, लीक झाली, म्हणजे काटा टोचला, तर काय होतं? इट रिलीज द थ्रोम्बोप्लास्टिन. आपल्या शरीराच्या बाहेर अगोदर पाण्यासारखा एक पातळ द्रव्य येतो, त्याला काय म्हणायचं? थ्रोम्बोप्लास्टिन. मग हे थ्रोम्बोप्लास्टिन काय करतं? इट इनिशिएट टू फॉर्मेशन ऑफ एन्झाईम प्रोथ्रोम्बिनेज. हे थ्रोम्बोप्लास्टिन काय सिक्रेट करतं? प्रोथ्रोम्बिनेज. अँड दिस प्रोथ्रोम्बिनेज in the presence of calcium ion it convert into the inactive prothrombin. मग यामध्ये कॅल्शियम आयन जाऊन यामध्ये इनॲक्टिव्ह प्रोथ्रोम्बिन तयार होतो. अँड दिस प्रोथ्रोम्बिन दिस ॲक्टिवेट टू फॉर्म्स थ्रोम्बिन. ह्या प्रोथ्रोम्बिनेज नंतर ॲक्टिवेट होऊन त्याच्यामधून थ्रोम्बिन तयार होतो. The thrombin convert into the soluble fibrinogen and it are the soluble आणि नंतर याचं रूपांतर soluble fibrin किंवा fibrinogen होतं. Now this thrombin convert into the soluble fibrinogen and fibrinogen soluble into the fibrin. ह्या सगळ्या प्रोसेसला किती वेळ लागतो? These fibers are फॉर्म इंटू 2 to 8 minutes. म्हणजे जनरली 2 ते 8 मिनिटामध्ये हा फायबर तयार होतो. फायब्रोजन म्हणजेच फायबर. फायबर म्हणजे दोऱ्यासारखा एक धागा तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो? फायब्रोजन. दॅट इज कॉल्ड ॲज द फायब्रिन. आणि मग तो तिथं आला की ऑटोमॅटिक ब्लड बाहेर जाण्याचं बंद होतं, त्याला आपण काय म्हणतो? कोॲग्युलेशन्स किंवा क्लॉटिंग. नाव दस दीज आर द पार्ट ऑफ द ब्लड. मग शेवट आपण पाहूया व्हॉट आर द फंक्शन ऑफ ब्लड.
that is transportation of gases, nutrients and molecules. Then it also regulates the pH and it maintains the body temperature and it also protect against the foreign bodies. अशा प्रकारे आपण इथं आपण पाहिलं components of blood. Thank you.